साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे। येवला तालुक्यासह निफाड परिसरात रात्री बेमौसमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या गहू, कांदा यासह अनेक काढणीस आलेल्या पिकांना फटका बसल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहे। अक्षरशः पावसाने गहू पीक हे जमीनदोस्त केल्याची परिस्थिती येवला तालुक्यात दिसत आहे। शेतकऱ्यांनी तात्काळ शासनाने पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी करत आहे। नगरसूल परिसरात रात्री 12 ते 12:30च्या दरम्यान अवकाळी बेमोसमी पाऊस झाल्याने नगरसूल परिसरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। यामध्ये प्रमुख पिकं म्हटले तर गहू, कांदा, कपाशी आणि तूर या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानामध्ये नगरसूल परिसरातील 100% गव्हाचं हे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे आणि शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी शासनाने तात्काळ पंचनामे सुरू करावे व शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी। मी शेतकरी नगरसूलचा विजय पोपट पैठणकर। आमचा 1 एकर गहू होता, तो पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे आणि सरकारने या पिकाकडे लक्ष देऊन त्वरित पंचनामे करून त्याची भरपाई द्यावी ही सरकारला आमची विनंती आहे।